तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी पाणी टंचाई असल्याचं देखील निदर्शनाला येतंय। सध्या 52 टँकर्स सुरू आहेत। 57 विहिरींचं अधिग्रहण करण्यात येणार आहे। जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा। मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती कमी असल्याचं सांगण्यात आलं। जिल्ह्यातील 26 गावं आणि 8 वाड्यांसाठी 52 टँकर सुरू आहेत। त्यातले 57 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे। पिण्याचं पाणी जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। जिल्ह्यातील 57 लघु प्रकल्प आणि 7 मध्यम प्रकल्प असे एकूण 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेत, तर 24 प्रकल्पामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामध्ये पाणी टंचाईमध्ये आज रोजी 57 टँकर सुरू आहेत. 52 टँकर सुरू आहेत आणि 57 विहीर अधिग्रहण करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं सगळ्या उपाययोजना ज्या आहेत तर त्या करण्यात आलेल्या आहेत. टँकरचा च्या अनुषंगाने जे पाणी साठे लागतात तर ते देखील आयडेंटिफाय करून पाणी हे पूर्ण जूनपर्यंत पुरेल पिण्याचंही आणि बाकी पाणी टंचाई भासू नये गावांनी त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे.